नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक या पदासाठीच्या भरती प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट म्हणजे दुसरी मेरिट लिस्ट, दुसरी निवड यादी, शॉर्ट लिस्ट ही जाहीर झालेली आहे. महाराष्ट्र सर्कल साठीची शेड्यूल 1 जानेवारी 2026 साठीची. तर यानुसार उमेदवारांची नावं ही जाहीर करण्यात आली आहेत. डिव्हिजन न्याय हे दुसरी मेरिट लिस्ट असून यासाठी कागदपत्र पडताळणी ही 27 एप्रिल 2026 पूर्वी उमेदवारांना करायची आहे. तर या पद्धतीने ही यादी जाहीर करण्यात आली असून उमेदवारांना सगळे त्यांचे कागदपत्र जे आहेत महत्त्वाचे आणि 2 सेट फोटोकॉपीज, झेरॉक्स कॉपीज त्यांच्याबरोबर असणं आवश्यक आहे. तर आता आपण मेरिट लिस्ट जर पाहिली तर उमेदवारांची नावं, डिव्हिजन, ऑफिस, पोस्ट ऑफिसचा ID, पोस्ट ऑफिसचं नाव, त्याच्यानंतरनं कोणत्या प्रवर्गामधून निवड झाली त्याची माहिती, रजिस्ट्रेशन नंबर आणि मिळालेले गुण हे सगळं जाहीर करण्यात आलं आहे. जवळजवळ पाहिलं तर आपण यामध्ये किती उमेदवार आहेत, पहिल्यांदा मी तुम्हाला पहिल्या यादीमध्ये सांगितलं होतं की जवळजवळ 3,500 जागा असून यामध्ये बहुतांश उमेदवारांची निवड झाली नव्हती. आत्ताची जी यादी लागलीत जवळजवळ 63 पेजेस दिसत आहेत पानं. तर यामध्ये 1687 उमेदवारांची यामध्ये निवड झाली, दुसरी मेरिट लिस्ट, आणि याच्यानंतर सुद्धा याद्या लागणार आहेत. तर आत्ता ही जी दुसरी मेरिट लिस्ट लागली, काही उमेदवारांचं 60, 70, 80, 60च्या आतमध्ये सुद्धा निवड जी आहे मेरिट लिस्टमध्ये नावं आलेली आहेत. तर कोणते याच्यामध्ये जिल्हे आहेत, डिव्हिजन आहेत जिथे सगळ्यात कमी त्या प्रवर्गानुसार ही कट ऑफ लागले, जी चान्सेस संधी मिळालेली आहे, त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या दुसऱ्या मेरिट लिस्टच्या आधारे तिसऱ्या मेरिट लिस्टमध्ये कट ऑफ जे आहे हे कुठपर्यंत कमी जाऊ शकते, उमेदवार सिलेक्शन निवड घेतात का नाही याबाबत सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर पाहू शकता ही सगळी महत्त्वाची अपडेट जी आहेत अशाच पोस्ट ऑफिस GDS बाबतच्या महत्त्वाच्या अपडेट अशाच दररोज मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे ज्या काही महत्त्वाच्या अपडेट असतील या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पाहूयात आपण पोस्ट ऑफिस GDS मेरिट लिस्ट जी आहे, सेकंड मेरिट लिस्ट. आपण सांगितल्या पद्धतीनेच पोस्ट ऑफिस मेरिट लिस्टची सेकंड मेरिट लिस्ट जी आहे, निवड यादी, दुसरी शॉर्ट लिस्ट ही संध्याकाळी 10 एप्रिल 2024ला रात्री उशिरा म्हणजे जवळजवळ 11:15, 10:30, 11:15च्या दरम्यान ही जारी झाली. आपण अगोदरच ह्या आठवड्यामध्ये सुरुवातीलाच आपण तुम्हाला सांगितलं होतं की यादी जाहीर होईल, मात्र रात्री उशिरा ही यादी जी आहे PDF ही टाकली जाईल. त्याच पद्धतीने ही PDF जारी झाली आहे. आणि दुसरी मेरिट लिस्ट आत्तापर्यंत सगळ्यात जबरदस्त अशी आहे. पाहू शकता आत्तापर्यंत पोस्ट ऑफिसची जी भरती झाली होती यामध्ये इतकी उमेदवार जे आहे ऐतिहासिक अशी आहे, कारण पहिल्या लिस्टमध्ये 1617 विद्यार्थ्यांचा आणि दुसऱ्या लिस्टमध्ये 1700पेक्षा जास्त उमेदवारांचा विद्यार्थ्यांचा यामध्ये सिलेक्शन झालं आहे. म्हणजे पहिले जे उमेदवार होते 1600 ते 1700 त्या उमेदवारांमधून जवळजवळ तेवढ्या उमेदवारांनी म्हणजे जवळजवळ सगळ्याच उमेदवारांनी निवड घेतलेली नाही आहे. काही उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व्यवस्थित झाली नाही आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये अपात्र ठरलेत. काही उमेदवार त्यावेळेला कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिलेत दिलेल्या वेळेमध्ये. तर काही उमेदवारांनी चुकीचे मार्क्स दिलेत, ते अपात्र झालेत. काही उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी पूर्ण केली मात्र तरीसुद्धा त्यांनी निवड ही घेतली नाही. आता या सगळ्या कारणामुळे पहिल्या मेरिट लिस्टमध्ये जवळजवळ कोणताच उमेदवार निवड झालेला दिसत नाही आणि या कारणामुळे पुन्हा दुसरी मेरिट लिस्ट, दुसरी निवड यादी ही 1700पेक्षा जास्त उमेदवारांची जाहीर झाली. त्यामध्ये 500पेक्षा जास्त नवीन उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं दिसतंय, ज्यामुळे उमेदवारांसाठी चांगली सुवर्ण संधी जी आहे ही निर्माण झाली आहे. तर आपण पाहणार आहोत की यामध्ये काही उमेदवारांचा खूपच कमी मार्क्सला काही डिव्हिजनमध्ये निवड झालेली आहे. तर असे कोणते डिव्हिजन आहेत, कट ऑफ आपण या पूर्ण PDF जे आहे तुम्ही चेक करत बसलात तर यामध्ये खूप वेळ जाऊ शकतो की कट ऑफ कशी लागले. तुमचं नाव जे आहे आलं असेल तर त्यासाठी चांगली गोष्ट आहे, पण तुमचं नाव नसेल तर यामध्ये सुद्धा निराश होण्याची काही गरज नाही आहे. थोड्या मार्क्सही कमी असाल तर पुढच्या अजून खूपच मेरिट लिस्ट लागणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला संधी जी आहे ही मिळू शकते. तर याबाबत जाणून घेऊयात कट ऑफ जो आहे दुसऱ्या मेरिट लिस्टचा कसा लागलाय, पहिल्या मेरिट लिस्टच्या आधारे किती कमी आलाय. आपण सांगितलं होतं, खूप व्हिडिओ आपण घेतले होते, कट ऑफ जे आहे ही कमी येईल याबाबत सांगितलं होतं. तर डिव्हिजननी आहे कट ऑफ जो आहे किती कमी आलाय हे पाहूयात. महाराष्ट्रातील विविध ज्या सगळ्या डिव्हिजन आहेत पोस्ट ऑफिस स्टडीच्या यामध्ये ओपन आहे
त्याच्यानंतर ओबीसी, SC, ST, EWS, PWD चे कट ऑफ जे आहेत हे आपण पाहणार आहोत. तर यामध्ये पाहिलं तर डिव्हिजन पहिल्यांदा पाहूयात ओपन कॅटेगरीचा. तर पहिल्यांदा अहिल्यानगरसाठी पाहिलं तर आपण ज्या अगोदर जर तुम्ही चेक केला तर सगळे प्रवर्ग, सगळे डिव्हिजन अगदी स्टार्टिंगला पहिल्या यादीमध्ये 94, 90, 95च्या पुढेच होते. मात्र आताचं पाहिलं आपण सांगितलं होतं तुम्हाला प्रत्येक वेळेला की कट ऑफ जो आहे हा खूप कमी येईल. याचबरोबर पाहू शकता सांगितल्या पद्धतीनेच सांगितल्याप्रमाणेच अहिल्यानगरसाठीचा कट ऑफ दिसतोय ओपन कॅटेगरीसाठी 86 ते 94 गेलाय. त्याच्यानंतर ओबीसी आहे 94 पर्यंत, SC प्रवर्ग इथे 92 पर्यंत गेलाय कट ऑफ. त्याच्यानंतर ST प्रवर्ग आहे 89, EWS साठीचा इथे 94 दिसतो आणि PWD सगळ्यात कमी येतो 86. अहिल्यानगर झालं. अकोला डिव्हिजन 94, 95 ते 96 पर्यंत आहे. 94, 89 आणि 93 PWD कॅटेगरीमध्ये इथे जागा नव्हती त्यामुळे इथे नाही आहे. अमरावती 94 ते 95 आहे ओपन कॅटेगरी. आपण पाहूयात ओपन आणि PWD मी सांगतो, बाकीचे तुम्ही चेक करू शकता. तर यामध्ये दिसतंय सगळ्यात जास्त PWD ओपन कॅटेगरीला खुल्या प्रवर्गामध्ये लागतो तर 94, 95 अमरावतीसाठी आणि तोच खाली आला आहे PWDसाठी 83 ते 87 पर्यंत. बीडसाठी पाहिला तर 94 ते 96 पर्यंत आहे आणि यामध्ये 90 थोडासाच कमी आला आहे PWD कॅटेगरी दिव्यांग अपंग प्रवर्गासाठी. भुसावळसाठी 92 लागला आहे ओपन कॅटेगरी. बुलढाणासाठी 94 इतका आहे, 94 दिसतोय. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं पुढची प्रवर्ग सुद्धा तुम्ही चेक करू शकता त्याच्या समोरच आहे. तर याच्यामध्ये जर पाहिलं बुलढाणा दिसतोय, बुलढाणासाठी 94चा हा कट ऑफ दिसतोय. त्याच्यानंतर PWD साठी नाहीये. चंद्रपूर सगळ्यात जास्त जागा होत्या तरी सुद्धा इथे कट ऑफ जास्त आहे 92 ते 93 इतका लागलाय ओपनसाठी आणि 81 ते 88 PWD साठी गेलाय. छत्रपती संभाजीनगरसाठी 95 ओपन. धाराशिवसाठीचा कट ऑफ 96 पर्यंत लागलेला आहे. त्याच्यानंतर धुळे जिल्हा 92 पर्यंत, PWD 84 ते 89 पर्यंत आलाय या प्रवर्गामध्ये. जळगावसाठी 94, कराडसाठी सुद्धा 92 दिसतोय. कोल्हापूरसाठी 94 ते 95 पर्यंत. मालेगाव 93 आहे आणि 86 PWD साठी आहे. बाकीचे प्रवर्ग त्याच दरम्यान असणार आहेत, 90 पेक्षा पुढेच आहेत. मुंबई शहरसाठी 90 ते 93, मुंबई सिटी नॉर्थ 91-92 आहे. नागपूरसाठी 95, नाशिकसाठी 94 आहे. नवी मुंबई 92 ते 95 PWD कमी आला, 81 खूप कमी आलाय, खाली आलाय. त्याच्यानंतर पालघरसाठी 92 पर्यंत, पंढरपूरसाठी 94 इतका आहे. परभणीचा 86, 96 ते 98 खूप जास्त लागलाय. त्या ठिकाणी जास्त उमेदवार यामध्ये निवड घेतात. त्या ठिकाणी पाहिलं तर पुणे सिटी ईस्टसाठी 95 आहे, पुणे सिटी वेस्टसाठी 95, पुणे महसूलसाठी दिसतोय इथे. त्याच्यानंतर रायगडसाठी मी सांगितलं होतं या प्रवर्गामध्ये कट ऑफ हा खाली येतो तर 92 ते 94, 90 पर्यंत सुद्धा काही उमेदवारांचं डिव्हिजनमध्ये निवड झालेली आहे. आणि त्याचवेळी सगळ्यात जबरदस्त अशी गोष्ट म्हणजे 78 ते 89 पर्यंत म्हणजे एवढ्या कमी आलाय रायगडसाठी PWD कॅटेगरीमध्ये निवड झाले. रत्नागिरी पाहिलं तर 93 पर्यंत आहे. या ठिकाणी सुद्धा जास्त जागा होत्या. PWD साठी जवळजवळ 3 ते 4 जागा होत्या त्यामुळे 77 ते 78 पर्यंत, 88 पर्यंत हा कट ऑफ आलाय. सांगली जिल्हा 94, सातारा 93 ते 94 आहे आणि 80 PWD प्रवर्गासाठी हा कट ऑफ गेलाय. सिंधुदुर्ग ओपन कॅटेगरी 93 ते 94, सोलापूरसाठी 95 वाढी खूप जास्त आहे PWD साठी 94 पर्यंतच. ठाणे जिल्ह्यासाठी ठाणे डिव्हिजन 92 ते 94, 79 थोडा खाली आला PWD साठी. वर्धा 93 पर्यंत आहे आणि 88 पर्यंत आलेला आहे PWD. त्याच्यानंतर यवतमाळसाठी 94 पर्यंत आणि 85 पुन्हा एकदा इथे खाली आला PWD साठी. तर यामध्ये पुढचं सिलेक्शनसाठी आता दुसऱ्या लिस्टमध्ये 1700 पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश झालाय ज्यामुळे एकूण सिलेक्शन ही 3300 झालेलं आहे. पाहू शकता या अगोदर पहिल्यांदा 1500-1600 उमेदवारांची यादी होती पहिल्या यादीमध्ये आणि आताची 1700 उमेदवार. यामुळे GDS पदासाठीची स्पर्धा सुद्धा आता खूप जास्त वाढले. उमेदवार चेक करू शकतात त्यांचं नाव वगैरे डिटेलमध्ये. त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही दुसरी मेरिट लिस्ट लागली तर दुसऱ्या मेरिट लिस्टसाठी यामध्ये इथे दिलेलं आहे 27 एप्रिल कागदपत्र पडताळणीची शेवटची तारीख आहे. म्हणजे त्याच्या अगोदर तुमच्या डिव्हिजन ते दिलेलं आहे तुमच्या नावाच्या समोर
त्या ठिकाणी जाऊन तुमची महत्त्वाची कागदपत्र सबमिट करायची आहेत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणी करून घ्यायचे आहे. आणि कागदपत्र पडताळणी जर केली नाही 27 एप्रिल नंतर तर पुढची यादी यानुसार पाहू शकता. 9 ते 10 मे पर्यंत तिसरी मेरिट लिस्ट ही जारी होईल. म्हणजे आता जो 1 महिन्याचा कालावधी लागलाय सेम त्याच पद्धतीने पुढची मेरिट लिस्ट जी आहे 8 ते 9 मे पर्यंत जाहीर केली जाईल. आता यामध्ये कट ऑफ किती कमी होईल हे सुद्धा पाहूया. तर आता यामध्ये जो कट ऑफ लागलाय यापेक्षा 3 ते 4% हा कट ऑफ अजून खाली येईल. म्हणजे ज्या ठिकाणी PWD मध्ये 78-70 पर्यंत सिलेक्शन निवड झालंय त्या ठिकाणी 60-65 पर्यंत सुद्धा निवड होण्याची शक्यता बनते. कारण नंतर अर्ज कमी होत जातात. त्याचबरोबर ज्या उमेदवारांनी अर्ज केलेत काही उमेदवार निवड नाकारतात, काही उमेदवार चेक करत नाहीयेत. या सगळ्या गोष्टींमुळे GDS मध्ये 3री, 4थी, 5वी, 6वी, 7व्या, 8व्या लिस्ट पर्यंत सुद्धा उमेदवारांना निवडीसाठी संधी असते. म्हणजे पहिली लिस्ट लागले नाव नाहीये, निराश होण्याची गरज नाहीये. दुसरी लिस्ट लागली त्यामध्ये सुद्धा नाव नाहीये तरी सुद्धा निराश होण्याची गरज नाहीये. कारण 6 ते 7 लिस्ट यामध्ये जाहीर होतात आणि तुम्हाला संधी ही 100% मिळू शकते. जर 70% प्लस जर यामध्ये 10वीचे मार्क्स असतील तर 100% पोस्ट ऑफिस GDS साठी निवड होण्याची शक्यता संधी ही बनते. तर अशा पद्धतीने दुसरी लिस्ट यादी जाहीर झाली. या संदर्भात आपण PDF जी आहे टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेली आहे. पूर्ण डिटेलमध्ये ते चेक केली जाऊ शकते. तिसरी लिस्ट ही लवकरच जाहीर होईल. त्या संदर्भात ज्या काही अपडेट असतील अपेक्षित कट ऑफ संदर्भात आपण अजून एक व्हिडिओ नवीन घेणार आहोत. तर अशाच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत येण्यासाठी नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.